नमस्कार मंडळी. आज आम्हाला गोव्यात येऊन आजीकडे येऊन 3 दिवस झालेले आहेत आणि आमचं जेव्हा आम्ही गोव्यामध्ये येतो तेव्हा आमचं नेहमी ठरलेलं असतं की गोव्यामध्ये येतो त्याच्या 1 दिवस पूर्णपणे गोवन फूड खायचं. तर आज आम्ही तसं खाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया नाश्त्यापासून. तर हे बघा, तुम्हाला इकडे वेगवेगळे प्रकारचे पाव, मिरची भजी, एक स्पेशल भाजी वगैरे सगळं दिसत आहे. तर ती जी भाजी आहे त्याला तोंडाक म्हणतात आणि हा जो पाव आहे त्याला उंडा असं नाव आहे आणि ही जी आहे ती मिरची भजी. आणि हे जे तोंडाक आहे ना ते अळसाणे नावाच्या एका बियांचे करतात. और कुछ चाहिए? 2-3 चा एक वडापाव बिर्याणी बोल. त्यानंतर नाश्ता झाल्यावर रमा आणि मी थोडासा टाइमपास केला. चला तर मग बघूया कुक सुषमाताई काय बनवतायत ते. आज आपण करणार आहोत गोव्यातला एक खास पदार्थ, कडवण. काय नाव आहे पदार्थाचं? त्याचं नाव आहे वडियांचा कडवण. वडियांचा कडवण. त्याच्यासाठी आपण ह्या लाल मिरच्या घ्यायच्या, त्या असे देठं काढायची, त्या घालायचे. मग धणे घ्यायचे थोडेसे, ते घालायचे. मग चिंच घ्यायची, ती घालायची. मग त्याच्यात थोडंसं हळद पावडर घालायची आणि मग त्याच्यात ओलं खोबरं घालायचं 1 वाटी. कडवण म्हणजे आमटीसारखं असतं का? हो, आमटीसारखं असतं, पण त्याच्यात जरा जास्त खोबरं असतं एवढं. आणि मग ते छान एवढ्या वडिया घ्यायच्या, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. वडिया म्हणजे काय असतं सांग? कुवाळ्याचे वडी असतात. कुवाळा म्हणजे काय? कुवाळा असतो, कोवळा. कुवाळा तो जा कोवळा. हो, कुवाळा तो घ्यायचा. आणि मग हे छानपैकी असं मिक्सरला लावून पाठवून घ्यायचं. सुषमा काकू एकदम मस्त कडवण बनवते. दुसऱ्या काकू आहेत संगीता काकू, त्या भोपळ्याची आणि गवारीची भाजी त्याची तयारी करतात. त्या आमच्या रमाच्या आजी आहेत, रमाला सांभाळतात. सुषमाताईची पण पुढची तयारी झालीच असेल. आता आपण बघूया ती काय करते पुढची कृती. चला तर मग. ही कडवण्याची पेस्ट आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय मगाशी आपण घातलं होतं? धण्याची पूड, धने, लाल मिरच्या आणि हळद एवढं घालून ते वाटून घ्यायचं. खोबरं. छान. आणि खोबरं आणि ते छान वाटून घ्यायचं असं. बरोबर. आणि हे आहेत मग ते पोहाळ्याचे सांडगे. सांडगे. हे बघा, त्याला इथे वडियो म्हणतात. गोव्यात त्याला वडियो म्हणतात. मग आपण छान असं तेल घालून घ्यायचं. ते छान असं तापल्यावर त्याच्यात मोहरी, जिरं, हिंग घालायचं. मग हे छान असे परतून घ्यायचे. त्याच्यात सांडगे परतून घ्यायचे. हो, अशी अर्धा चमचा. ही अर्धा अशी चमचा. छान तडतडली की मग त्याच्यात जिरं घालायचे. अर्धा चमचा. मग त्याच्यात थोडंसं हिंग टाकायचं. मग थोडंसं हळद टाकायचं 1-2 मिनिटं. या फोडणीमध्ये गोव्याचा स्पेशल हिंग जातो का नाही? हो, ह्याच्यामध्ये ठेवलाय का तू? मिक्सरमध्ये? मिक्सरमध्ये. हे आता हे कडवण घे, त्याच्यात हे घालायचं पेस्ट आपल्याला पाहिजे तिथे. ह्याच्यात आता चवीनुसार थोडंसं गुळ घातलंय. किती गुळ घातला साधारण? एवढा? हा बघ, एवढा चवीनुसार घालायचं. ओके. सुषमाताई आणि आई दोघी जणी जसं कोणाकोणाला काय काय आवडतं त्याप्रमाणे नेहमी काय काय करून खायला घालतात. तर आज आता कोवळ्याचं जे कडवण आहे ते मला आवडतं आणि बाकी अपर्णाला आवडतं आणि प्रणवला म्हणजे सियाच्या बाबांना आवडतं मुळ्याचं कडवण. त्याच्यामुळे
एकीकडे तिने मुळ्याचे तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यासाठी थोडंसं ठेवलेलं आहे. प्युरी त्याची ठेवलेली आहे बाकी. आणि मग हीच प्रोसेस करून पोहाळ्याच्या ऐवजी मुळा घालणार. आणि त्याच्यात तिरफळ घालायचं. तिरफळ नावाचा एक मसाल्याचा पदार्थ गोव्यामध्ये तो छान असा घालतात बऱ्याच भाज्यांमध्ये. ते आहे हे बघा, ही तिरफळ घालायची. ही तिरफळ घालायची आणि मग त्याचा खायची नाहीत, खायची नाही, ती बाजूला काढून ठेवतात. ठेवायची. छान वास येतो मस्त. हे घे. त्याच्याबरोबर गरम गरम वाफळता भात आणि मस्त कापं. कापं तोंडी लावायला. कापं म्हणजे गोव्यात प्रत्येक भाज्यांची रवा लावून, जसं तुम्ही सुरमई फ्राय वगैरे करत असाल रवा लावून, अशी घराघरामध्ये कापं करतात. अशा प्रकारे आपलं कडवण खूप सुंदर झालेलं आहे नेहमीप्रमाणे. सुषमाताई छान झालंय. A few moments later. काकू आता काय करतेस तू? मी बटाट्याची कापांची तयारी करते. बटाट्याची कापं कशी करतात? तुम्ही जशी सुरमई खात करतात ना, असते ना फ्राय. फ्राय तशीच ही बटाट्याची कापं असतात. पण ती व्हेज असते. सुषमाताई, हे इथे कापांची, बटाट्याच्या कापांची स्पेशल, सियाला बटाट्याची कापं आवडतात म्हणून. A few minutes later. अरे वा, किती छान बटाट्याची कापं तयार झालीत. आता मी जेवायला बसते. चला तर मग तुम्ही पण या जेवायला. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. Please like and subscribe.